ऑफिसला सिक लीव्ह टाकून चल भाऊ फिरायला जाऊ म्हणून आपण परत एकदा निघालेलो आहोत. आणि यावेळेस पण आपल्या बरोबर आहे विनय, निरंजन आणि अनिकेत. आणि आपण मागच्या वेळेसच खायच्या ठिकाणी थांबलेलो आहोत. अनिकेत, निरंजन सांग कुठलं ठिकाण? मडकेरी. कुठे थांबलो आपण? सेम प्लेस आशा. आणि यावेळेस आपण चाललेलो आहोत मडकेरीला. तर सकाळ सकाळी लवकर आम्ही बँगलोरमधून निघालो. टोटल 3 दिवसांचा प्लॅन आहे की 3 दिवस आपण कुर्गमध्ये जायचं. बेसिकली आम्ही मडिकेरीमध्ये चाललो आहे राहण्यासाठी. सो या व्हिडिओच्या लास्टला मी एक आयटेनरी पण ॲड करेन की तिथे 2 किंवा 3 दिवसात बघण्यासारख्या कोणत्या कोणत्या मस्ट विजिट प्लेसेस आहेत. सो स्टे ट्यून. तर आपली 5 तासाची जर्नी पूर्ण करून आपण पोहोचलेलो आहोत मडकेरीमध्ये. आणि ही आहे आमची डॅशिंग एंट्री. तर मित्रांनो, आपण मडिकेरीमध्ये पोचलेलो आहोत. आणि इकडे यायचा जो रोड आहे तो 1 नंबर बाप आहे. आणि जे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहोत, जे की आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन, ते पण 1 नंबर आहे. तर बायकर्ससाठी तर इकडे यायचा रोड हेवन आहे, हेवन. भरपूर ट्विस्टीज आहेत. मस्तपैकी आम्ही बाईक राईड एन्जॉय करत इथं आलेलो आहोत. आणि आता मस्तपैकी सगळेजण मिळून कॉफी एन्जॉय करतोय. तर हे आहे आपलं रिसॉर्ट जिथं आज आपण थांबणार आहोत. याचं नाव लेक डॉक इन असं आहे. इकडं समोरच आपली रूम आहे. रूमच्या समोर मस्तपैकी खेळण्यासाठी अशी ऐस जागा आहे चिल आउट करण्यासाठी. पुढं या साईडला एक छोटंसं तळं पण आहे. त्या साईडला आणखीन थोडेसे कॉटेजेस आहेत. आणि समोर कॅम्प फायरसाठी जागा आहे, जिथे की आपण थोडा ताग लावून बसू आता मस्तपैकी गप्पा मारत रात्री. आणि हे तळं जिथं बदकतेन पण आहेत. आणि ओव्हरऑल एरिया पूर्ण हिरवागार आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या घाणेरड्या उन्हाळ्यात हा एरिया इतका हिरवागार आहे, तर पावसाळ्यात काय सीन असेल. सो दिस प्लेस रिअल इज हेवन. फ्रेंड्स बरोबर चिल आउट करायला किंवा असंच एक वीकेंड गेट अवे म्हणून मस्त प्लेस आहे. मला तर जाम आवडलं हे रिसॉर्ट. तर आत्ता आपण आलो आहोत राजा सीट गार्डनला. हा एक सनसेट पॉईंट आहे आणि ढीग गर्दी येते, ढीग. असं वाटतं पूर्ण कर्नाटक इथं आलं आहे. आणि हे आहे राजा सीट गार्डन. वातावरण अगदी मस्त आहे इकडं. आणि जाता जाता आम्हाला वाटेत माझ्या मित्राची एक्स पण दिसली. हाय वहिनी, एक्स वहिनी. तसं तर हा सनसेट पॉईंट आहे, बट थोडासा लेट झाल्यामुळे सन ऑलरेडी सेट झाला आहे. खरं ओव्हरऑल जागा खूप भारी आहे. आणि इथलं वातावरण पण अगदी मस्त आहे, थंड हवेशीर. असं लिटरली वाटत नाही की उन्हाळा चालू आहे. त्यानंतर आम्ही तिथंच थोडा वेळ चिल करत सनसेट बघितला. आणि मग आम्ही गेलो राजा सीटमध्ये असलेला हा फाउंटन शो बघण्यासाठी, जो की फक्त रात्रीच्या वेळेस 1 तासच अवेलेबल असतो. सो बघायचं असेल तर तुम्हाला रात्री यायला लागेल. तर राजाचे सीट गार्डन बघून आल्यानंतर आपण थोडं पेटपूजा करायला थांबलो. आणि त्यानंतर आपण जाणार आहे लोकल मार्केट एक्सप्लोर करायला. आणि आता रात्रीचे 12 वाजलेत. आणि आणलेला भात कमी पडला म्हणून विनयने आणि अनिकेतने मिळून मॅगी बनवले. सो मी आता मॅगी आणि भातचं वेगळं कॉम्बिनेशन खातोय. आणि हा इथला सकाळी 6:30 वाजताचा सीन आहे.
शुभ सकाळ. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण जवळपास काही साईट सीइंग करण्यासाठी आहे, ते बघण्यासाठी चाललो आहे. त्यानंतर पुढचा प्लॅन आहे की आपल्याला पट्टीकेरी हिल्सला जायचं आहे. आणि इकडं भयानक थंडी आहे, भयानक. इथं गाडी दाखवतो, एक मिनिट. मी ही गाडी बघू शकता, सगळं दवबिंदू पडून पूर्ण ओली ओली धुतल्यासारखी गाडी झाली. आणि भावांनो, हे आहे खरं स्वर्ग सुख, लिटरल स्वर्ग सुख. तुम्ही हा पुढचा व्ह्यू एन्जॉय करा. आणि इथं जवळच आपण साईट सीइंग करायला आलोय. आणि हे बघा माझं प्रेम ऐरावत, काय सही दिसाले यार. आणि आयुष्याला वैतागलेला माणूस सकाळ सकाळच ऊन खात बसलाय. सूर्यदर्शन सूर्याचं माझं इंटरनल कॉन्व्हर्सेशन चाललंय काय. आणि हे बघा सकाळ सकाळ हिरो एकदम तयार होऊन पूर्णपणे टकाटक. कुठं चाललंय एवढं तयार होऊन? कुणाला भेटायला? सगळ्यांना सूर्याला भेटायचं आहे. प्रेम इन वन फ्रेम. आता आपण चाललोय ताला कावेरी म्हणून एक पॉइंट आहे तिथं, जो की कावेरीचं उगमस्थान आहे, जे कितनं एक 40 किलोमीटर लांब आहे. तिथं बघू आता तिथनं मग दिवसाची आयटनरी ठरते आपली, काय काय कसं कसं होतं. पहिला ताले कावेरीला पोहोचू, चला. तर मित्रांनो, आपण पोचलेलो थळ कावेरीवर. पूर्ण घाटघाटचा रोड आहे आणि असं डोंगराच्या वरती बसलेले मंदिर आहे, कावेरीचं उगमस्थान. आणि हे आहे कावेरीचं उगमस्थान. आता इथून पुढं व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी बंद आहे, सो आपण नाही करू शकत. आणि इथं एक कुंड आहे ज्यात सगळेजण कॉईन्स टाकतात आणि असं म्हणतात की इथं कॉईन टाकलं की इच्छा पूर्ण होते. तो आहे तो मेन कावेरीचा उगम पॉईंट आहे. आणि हे वरच्या साईडला मंदिर. आणि इथं उगमस्थानाच्या वरच्या साईडला शंकराचं मंदिर आहे. शंकर आहे. तर आता आपण जस्ट तलकावेरीवरनं आलेलो आहोत आणि ऑन द वे आपल्याला इथे ग्लास ब्रिज म्हणून एक आहे, म्हणजे ग्लासचं ब्रिज आहे, त्याच्यावरनं चालायला मिळते. सो ते ट्राय करणार आहे. आपण मागच्या साईडला ब्रिज आहे आणि मोठीच्या मोठी लाईन आहे. सो लेट सी. आणि हा आहे मडकेरीचा ग्लास ब्रिज. कर्नाटकमध्ये एकमेव ग्लास ब्रिज आहे हा. आणि ग्लास ब्रिज नंतर आता आपण चालू आहे मंडलपट्टी हिल्सला, जिथं जायचा रस्ता पूर्णपणे ऑफ रोड आहे.
आपल्याच टू व्हीलर्स आहेत तिथं, बाकी सगळेजण जीपनं आलेत. सो भरपूर अशा ऑफ रोडिंग नंतर आपण मंडलपट्टीला पोहोचलो आणि तो आहे तिकडे वर व्ह्यू पॉइंट, तिकडे आपण चालू आहे. आपण आलेलो आहोत मंडलपट्टीच्या वरच्या साईडला आणि बाप प्लेस आहे, बाप, जसं की तुम्ही बघू शकता. आणि याला आपण स्टेअर्स टू हेवन पण म्हणू शकतो, स्वर्गाच्या पायऱ्या, कारण की इतकं सुंदर आहे हे. मोस्टली सगळी मंडलपट्टीला जीप नेतात, तिथं ऑफरोडिंगसाठी जीपची पण व्यवस्था आहे. पण आपले हाऊस म्हणून आपण बाईक घेऊन आलो आहे, ऐरावत आणि विनाची हिमालयन. सो मस्त आता ते एक्सप्लोर करतोय. बाप व्ह्यूची डेफिनेशन म्हणजे ही जागा आहे मंडलपट्टी. आपल्याला ही जागा विनानं सजेस्ट केली. विना भावा एक नंबर जागा आहे आणि बायकिंगसाठी तर हेवन आहे. म्हणजे ऑफ रोडिंग करायची असेल तर नक्की यायला पाहिजे इथं गाडी घेऊन. काय म्हणणं आहे तुझं? ऑफ रोडर्स आणि युजली बाईकर्स बाईक घेऊन येऊ शकतात, बट ओनली ऑफ रोड्स. इथं युजली जीप येतात लोक, पण जीप नसेल म्हणजे स्वतःची बाईक घेऊन असेल तर ऑफ रोड कंपल्सरी चांगली बाईकर्स घेऊन या. हां, मोस्टली म्हणजे हिमालयन किंवा रॉयल एनफिल्डची, म्हणजे ऐरावत तर 1-2 ठिकाणी खाली लागली, खरं ग्राउंड क्लिअरन्स जास्त असणारी गाडी असेल तरच रेकमेंडेड आहे, नाहीतर गाडीवर चढणं खूप अवघड आहे. कारण 1-2 पॅजेस असे आहेत की थोडे डिफिकल्ट आहेत, व्यवस्थित आणायला लागते. खरं मजा आली जाऊन बिना. इट वॉज अ नाईस वन. आणि इथं सगळीकडं धुकं यायला सुरू झालेलं आहे आणि आपल्याला अजून बाईक घेऊन पूर्ण ऑफ रोडिंग करत खाली जायचं आहे. बाकी सगळे लोक जीप घेऊन जातील आणि विना आपल्याला बाईक घेऊन जायचं आहे, तेव्हा लवकर निघायला पाहिजे, मध्येच अडकलो तर अवघड होईल. मित्रांनो, हे इथं बघू शकता तुम्ही, एकदम म्हणजे एकदम हा रफ पॅच आहे. येताना आम्ही याच ठिकाणी मला पाठीमागं उतरायला लागलो होतं आणि के एकटाच गाडी घेऊन आला होता. आपलं स्टँड मागं खाली घासतंय. मे बी मला उतरावं लागेल असं वाटतंय, कारण खूप हे. पण आमचा ऐरावत आणि आमचं के यांच्यामुळं आपल्याला उतरायची वेळ येणार नाही आहे. बघू शकता तुम्ही रोड कसा आहे. रोड नाहीच आहे, एकदम ऑफ रोडिंगला शोभेल असं रोड. वरून आम्ही आता सध्या प्रवास करतोय. बघू शकता तुम्ही, हे पुढं फॉग पण बघू शकता. काहीही दिसत नाहीये. संध्याकाळचे 6 सुद्धा अजून वाजलेली नाही आहेत आणि हा कूर्ग मध्ये असणारा हा फॉग आपण अनुभवतो आहे. खरंच एक अप्रतिम अनुभव. वाटलं नव्हतं की एवढ्या उन्हाळ्यामध्ये हा फॉग आम्हाला दिसून येईल, तरी सुद्धा एक वेगळाच अनुभव आज आम्ही अनुभवतोय. तुम्ही रस्ता वगैरे पुढे बघू शकता. कूर्गमध्ये आल्यापासून असं वाटेना झालं की उन्हाळा चालू आहे. इथं वेगळंच वातावरण चालू आहे, पूर्ण धुकं. संध्याकाळी थंडी वाजते, चादर घेऊन झोपण्याची गरज नसते. बघू शकता रोड तुम्ही मित्रांनो, एक अप्रतिम असं रोड. आणि आमचा स्टँड परत एकदा घासलेला आहे. ऐरावतची आत्मा मला शिव्या घालत असेल. मागं बसणाऱ्याची कंबर माझी आत्ताच दुखायला लागली आहे. मे बी संध्याकाळी मला झंडूबाम नाहीतर आयोडेक्सचा आधार घ्यावा लागेल अशी शक्यता आहे.
बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू मित्रांनो, सगळीकडे फॉग. जाणारी एक 2 व्हीलर दिसते ती आमची हिमालयन, आणि हे आम्ही. तर मित्रांनो बघू शकता पाठीमागचा रोड, हा आमचा रायडर, आणि हे मागच सगळं धुके तुम्हाला दिसतंय. चाललं पूर्ण ऑफरोडवर ना, ऍक्च्युली नाही करायला पाहिजे मी इथून. रिस्क आम्ही जी घेतली ती मित्र तुम्ही नंतर घेऊ. आणि आता रात्र झाली आहे, आपण असंच चाललो आहे आपल्या रिसॉर्टच्या आजूबाजूला काय एरिया डिस्कवर करण्यासाठी. आणि सगळीकडे घनदाट जंगल आहे. तर रिसॉर्टच्या ओनरनं आम्हाला सांगितलं की इकडे रात्रीचं भर पडला तर थोडी जनावरं किंवा साप तेन तर हमखास दिसतात. तर बघूया आपल्याला काय दिसतंय काय. आपण चाललोय आता दुपारी कॅम्पला. आपली हिमालयन तयार आहे, कशी करते बाड 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 बाड. आता आपले कार्यकर्ते पण येत आहेत. पहिले आले आमचे विनय भाऊ के यांचे हेल्मेट अडकून तयार, रेडी, सगळे रेडी आहेत. हिमालयन रायडर हिमालयनकडे चाललेत. ऐरावतचे लोक बॅग घेऊन चाललेत. चला आपण आता भेटू दुपारे. आज आहे डे 3 आणि आज आपण चालू आहे दुपारे एलिफंट कॅम्पला. सो आपण आपलं रिसॉर्ट सोडतोय आता, नाश्ता करून जायचं दुबारे एलिफंट कॅम्पला. आणि तिथनं पुढे 1-2 स्पॉटचं प्लॅनिंग आहे, बघूयात ऑन द वे किती कव्हर होतात. चला तर मग. आता जाता जाता आपली ऐरावत पंक्चर झाली. नशीब जवळच गाव होतं त्यामुळे पंक्चर काढून घेतलं आपण. इथंच थांबून थोडंसं खाऊन घेतलंय. आता पुढे जाऊया दुबाऱ्याला, कारण ऑलरेडी खूप वेळ झाला. आपण आलोय दुबारे एलिफंट कॅम्पला आणि भयानक गर्दी आहे. भयानक ऊन आणि गर्दी दोन्ही पण. गजराज महाराज मस्तपैकी सगळी त्यांना खायला घालतात. लईच गर्दी आहे, जरा लईच. आणि इथं दुबारे एलिफंट कॅम्पला भरपूर हत्ती आहेत. इकडं पण बघू शकता, त्या साईडला पुढं पण थोडे आहेत. याचं नाव मी ठेवलंय एकदंत. गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी मडबात सेशन चाललंय त्यांचा. आयुष्यात पहिल्यांदा एवढे हत्ती एकत्र बघतोय. इथं ढिगभर हत्ती येतात. ढिगभर म्हणजे ढिगभर, पहिल्यांदा बघायला आयुष्यात एवढे हत्ती. आधी इथं म्हणजे हत्तींना आंघोळ तेन घालायचं हे होतं की थोडे पैसे घ्यायचे, बट हत्तींना आंघोळ तेन घालू शकायचो आपण. बट आज आम्ही विचारलं तर आज ते अवेलेबल नाही आहे. मे बी पाणी कमी आहे किंवा गर्दी जास्त आहे, विकेंडमुळे असेल. बट तो चान्स तर नाही मिळतो. मेन त्यासाठी आम्ही चालतो. बघूया आता काय. तर मित्रांनो बघू शकता इथं हत्तीला घालण्यासाठी घास तयार करण्याला येत आहे. आणि हे प्रत्येक एक आपल्याला याचे पैसे पेड करून आपल्याला ते घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये भात आणि आपल्या मराठीत बोलतो पण पिंजर, याचे एक कॉम्बिनेशन करून ते हत्तीला घास बनवायचं काम इथं चालू आहे. आणि इथून आपण एक आपल्याला 50 रुपयाला एक आपल्याला चार्ज पे करून हत्तींना घ्यावं लागतं, जे की आता केकेने घेतलेलं आहे. आणि केके उभाडोकर सगळं उभाडोकर. बघा मित्रांनो, हे हत्ती जरा आगाव दिसते. इथं आपला केके आता हत्तीला घास भरवतोय.
ए बेट्या खा की पोट भरले वाटतं त्याचं. खा जरा खा. के खाय ना किती. पोट भरले मस्तीला आलाय वाटतं. कार्यकर्ता जरा स्लो दिसतोय. कार्यकर्त्याचं नाव ठेवलं एकदंत स्लो आपला. हा आणि कार्यकर्त्यांना आता खाल्लेलं आहे. भावाच्या तोंडात घास होता तर खाल्लाय त्यांना. झालं त्याचं थोडं. चला आता आपण पण चला झालेलं आहे आणि केकेची इच्छा पूर्ण झालेली आहे. हत्ती भयानक आवडतात मला. लो एलिफंट्स. आणि मगासपासून आपण हत्ती बघत असताना आपली पोरं मस्तपैकी हरणं बघत होतीच. सगळीकडच्या हरणं बघून आल्यात. आणि त्यानंतर आपण आपली रिटर्न टू बँगलोर जर्नी सुरू केली. पण जाता जाता वाटेत एक गोल्डन टेम्पल आहे, ते आपण व्हिजिट करू. सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत गोल्डन टेम्पलला. ही एक टिबेटियन मॉनेस्ट्री आहे. सो बघूया. आणि आता आपण एंटर करतो मेन गोल्डन टेम्पलच्या इथे. शॉपमध्ये आलं. थोडी शॉपिंग चालली आपली. लाईक फ्लॅग्स, टिबेटियन हे ते. आणि सगळ्यात मस्त आवडलेली मला गोष्ट,